नमस्कार मित्रांनो, मी ज्योत्स्ना कोळी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवत आहे सुक्या वाकट्या आहेत ना, त्याचं कालवण दाखवणार आहे. आम्ही त्याला आंबट बोलतो. त्या मी सुक्या वाकट्या घेतल्या आहेत. हे चिंचेचं पाणी आहे, कांदा आहे, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, वांगा आणि बटाट टाकणार आहे. कारण की मला वाकट्यामध्ये किंवा सुक्या मच्छीमध्ये वांगा आणि बटाट एकदम मस्त लागतं. तर तुम्ही करून बघा. आणि आपले घरगुती मसाले. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करते. मी गॅस चालू केला आहे आणि कढई पण तापत ठेवलं आहे. आता मी त्याच्यात तेल टाकून घेते. आता मी याच्यात तेल टाकून घेतलं आहे. आणि हो, तुम्हाला मगाशी सांगितलं नाही मी हिंग पण टाकते याच्यामध्ये. कारण की सुक्या मच्छीमध्ये थोडी हाड असते पचायला, त्याच्यामुळे मी त्याच्यात हिंग टाकते. मला आवडतं. तर कोण टाकते कोण माहिती नाही, पण मला आवडतं, मी टाकते. कारण की सुकी मच्छी हाड असते पचायला. तर मी त्याच्यात कांदा घालून घेते. कढीपत्त्याची पानं पण घालते. कांदा शिजत घेते मी. कांदा शिजला थोडा, म्हणजे एकदम पूर्ण नाही. मग आपल्याला लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. त्याला पण मिक्स करून घेऊया. त्याला पण चांगलं शिजून घेऊया. घरचा मसाला.
कडकच असा होतो, कारण की तो तेलामध्येच थोडा क्रिस्पी होतो ना, त्याच्यामुळे तो कडकच होऊन जातो. तुम्हाला नाही दिसत, मी आपलं वांगा आणि बटाट असं टाकते आणि वाफते नंतर टाकून देते. थोडं टाकून म्हणजे अर्धा बटाट शिजला ना की ते टाकून द्यायचं. तेव्हा त्याच्यात मस्त मसाल्याची टेस्ट येते. आणि अर्धा बटाट शिजवून घेते. त्याच्याबरोबर झाल्यानंतर वांगी शिजवून घेते. मस्त टाकले आणि मस्त शिजवून घेते. थोडं उकळायला सुरुवात केली. एक 5 मिनिटांनी झाकण काढून वाफ काढून घ्यायची. व्यवस्थित शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग झाकण बंद करून घ्यायचं. मी झाकण बंद केलं तर याला शिजवून देते 5 मिनटं. 5 मिनिटांनंतर आपण वाकटे त्याच्यात टाकूया. चला 5 मिनिटांनंतर मी झाकण खोलून घेते. छान असा रंग आलेला आहे बघा. आपला वांगा पण शिजत आलेला आहे आणि बटाट पण अर्धा हे झालं आहे. तर अर्धं का, कारण की आपली वाकटे आहे ना ती शिजायला थोडी कडक असते. बोंबील लगेच शिजतो, पण वाकटी शिजायला हे असते. त्यात मी वाकटी पण घालून घेते. बोंबील लगेच शिजतो, वाकटी थोडी शिजायला हार्ड असते. सुकी वाकटी हा. तर परत मी याला झाकण देऊन ठेवते आणि ह्याच्यावर ताट ठेवते. झाकणामध्ये पाणी पण ठेवते. आता झाकणामध्ये मी पाणी ठेवलं आहे. हाच पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे, कारण की गरम पाणी हे केलं ना, हा कसा झाकणावर गरम पाणी होतं ना, वाफेमुळे तो गरम पाणी होईल. मग तोच पाणी आपल्याला आपल्या आमटामध्ये टाकायचा आहे, आपल्या रश्श्यामध्ये टाकायचा आहे. तर मी आता परत 5 मिनटं, पहिलं असंच झाकण देऊन ठेवलं. आता 5 मिनटं मी पाण्या झाकणावर त्याला 5 मिनटं आपण झाक चला 5 मिनटं झाले. आता मी झाकण काढते आणि झाकणातलं पाणी ह्याच्यात टाकून देते. छान असा कलर आला आहे बघा. आणि आपलं बटाट पण शिजलेलं आहे. ह्याच्यात मी आता चिंचेचं पाणी घालून घेते. मी आता आपल्या रश्श्यात चिंचेचं पाणी घातलेलं आहे. ते आता चांगलं शिजवून देते, कारण की चिंचेचं पण थोडा आंबटपणा शिजायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तिला आता चांगलं शिजवून देते. आणि बघा मस्त अशी तर्री आलेली आहे. तर चला परत 2 मिनटं मी त्यांना शिजवून देते, झाकण ठेवते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर चिंच आता आपली शिजलेली आहे. मी झाकण काढून घेते. बघा मस्त असा कलर आला आहे ना. तर मी गॅस बंद करून घेते आणि वरून कोथिंबीर टाकते. बघा आपला छान असा सुक्या वाकट्यांचा रस्सा तयार झालेला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.